Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर माझं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी तुम्हाला करून दिलेलं आहे प्रोफेसर के जी घळसासी. आणि मी जो तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे ऑटोट्रॉनिक्स. सब्जेक्ट कोड आहे 22654. तर आपण चॅप्टर नंबर 1 बघत होतो, ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, आणि हा चॅप्टर नंबर 1चा व्हिडिओचा पार्ट नंबर 5 असणार आहे. या लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार ते कुठले कुठले आहेत बघा. तर फर्स्ट वन असणार आहे ते टाईप्स ऑफ एरर इन मेजरमेंट. तर आपण मेजरमेंट करताना त्याच्यामध्ये थोडेफार एरर्स असू शकतात, तर ते एरर्सचे कुठले कुठले टाईप्स असणार आहेत ते आपण स्टडी करणार आहे. आणि नेक्स्ट वन आहे ते GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम जी असणार आहे ती कशी वर्क होणार आहे ते आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. टाईप्स ऑफ एरर्स इन मेजरमेंट्स. तर कुठल्या कुठल्या प्रकारचे एरर्स असतात बघा. तर एरर इज डिफाइन्ड ॲज द डिफरन्स बिटवीन द ट्रू अँड इंडिकेटेड व्हॅल्यू. तर एरर म्हणजे काय, ॲक्च्युअल व्हॅल्यू आणि इंडिकेटेड व्हॅल्यू याच्यामध्ये काय फरक असणार त्याला म्हणायचं एरर्स. फॉर एक्झाम्पल, जर तुमची ट्रू व्हॅल्यू असेल 100 आणि इंडिकेटेड व्हॅल्यू जर आपल्याला 98 दाखवली तर एरर्स कितीचा आला, 2चा आला. तर त्या टर्मला आपण काय म्हणणार आहे, एरर म्हणणार आहे. तर त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ एरर कुठले कुठले असतात बघा. फर्स्ट वन आहे ग्रॉस एरर, सेकंड वन आहे सिस्टमॅटिक एरर, आणि थर्ड वन आहे रँडम एरर. तर फर्स्ट वन बघा, ग्रॉस एरर. ग्रॉस एरर म्हणजे काय, द क्लास ऑफ एरर्स कवर्स ह्युमन मिस्टेक्स इन रीडिंग इन्स्ट्रुमेंट्स अँड रेकॉर्डिंग अँड कॅल्क्युलेटिंग मेजरमेंट रिझल्ट्स. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द मिस्टेक्स नॉर्मली लाईज विथ द एक्सपेरिमेंटर. म्हणजे ग्रॉस एरर म्हणजे काय, जे ह्युमन एरर म्हणजे आपण काय केलं तर एखादी आपण रीडिंग घेताना ते रीडिंग व्यवस्थित रीड केलं नाही किंवा व्यवस्थित रीडिंग नोट डाऊन केलं नाही, ह्या प्रकारचे जे एरर असणार आहेत त्याला म्हणायचं ग्रॉस एरर. आणि हे सगळे यासाठी रिस्पॉन्सिबल क्लोन असणार आहे तर एक्सपेरिमेंटर, जो रीडिंग घेणारा माणूस असणार आहे तो या सगळ्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे, त्याला म्हणायचं ग्रॉस एरर. देन सेकंड वन आहे सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर रिझल्ट फ्रॉम नोन व्हेरिएशन इन इन्स्ट्रुमेंट परफॉर्मन्स फॉर विच करेक्शन कॅन बी मेड इफ डिझायर्ड. म्हणजे सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय, तर व्हेरिएशन्स इन इन्स्ट्रुमेंट परफॉर्मन्स म्हणजे इन्स्ट्रुमेंटच्या परफॉर्मन्समध्ये काही व्हेरिएशन येऊ शकतात, तर त्या एरर्सला आपण काय म्हणणार आहे तर सिस्टमॅटिक एरर. किंवा सिस्टीममध्ये इन्स्ट्रुमेंटच्या कुठल्या प्रकारचे चेंजेस होत असतील किंवा त्याचा परफॉर्मन्स जर चेंज होत असेल तर त्या प्रकारचा जो एरर असणार त्याला आपण म्हणणार आहे सिस्टमॅटिक एरर. देअर आर मेनी सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर इन्क्लुडिंग टेम्परेचर व्हेरिएशन इन कॅलिब्रेशन, लोडिंग अँड डायनॅमिक रिस्पॉन्स. म्हणजे जर टेम्परेचर व्हेरी होत असेल किंवा लोडिंगच्या कंडिशन व्हेरी होत असतील तर तो जो एरर येणार त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक एरर. आता सिस्टमॅटिक एरर पण दोन पार्ट्समध्ये क्लासिफाय करतात. कुठला कुठला असणार आहे तर फर्स्ट वन सिस्टमॅटिक लोडिंग एरर. त्याच्यामध्ये काय बघा, दिस एरर आर ड्यू टू एनर्जी एक्स्ट्रॅक्टेड बाय द इन्स्ट्रुमेंट व्हेन मेकिंग मेजरमेंट्स. Whenever the energy extracted from a system under measurement is not negligible, the extracted energy causes the change in a quantity being measured. Whenever possible, an instrument is designed to maintain such loading effects. Systematic loading error म्हणजे काय, तर इन्स्ट्रुमेंटमधून जर एनर्जी एक्स्ट्रॅक्ट होत असेल तर त्यावेळी काय होऊ शकते, मेजरमेंटमध्ये चेंजेस होऊ शकतात, तर त्या एररला आपण काय म्हणणार आहे, सिस्टमॅटिक एरर म्हणणार आहे. आणि सेकंड वन आहे तो डायनॅमिक रिस्पॉन्स. डायनॅमिक रिस्पॉन्स म्हणजे काय, These are the another source of systematic error. Any instrument has limited response rate to a very rapidly changing input. In many automotive instrumentation applications, the bandwidth is purposely reduced to avoid the rapid fluctuation in reading. तर डायनॅमिक रिस्पॉन्स म्हणजे काय, बरेच वेळा आपण बघितलेलं आहेत की रीडिंग कायम फ्लक्च्युएटिंग असतात. म्हणजे रीडिंग जर आपण बघितली तर ते एका ठिकाणी थांबत नाहीत. आता जर आपल्याला रीडिंग 10 असेल तर ते 10वर कधीच थांबत नाही. 9.7, 9.8, मग 10.1, 10.2, परत 10, 9.8 अशा प्रकारे हे सेकंदामध्ये व्हॅरी होत असतात. तर तसं जर डायनॅमिक रिस्पॉन्सची जर रीडिंग असेल आणि ॲक्च्युअल रीडिंग जर 10 असेल आणि आपण पटकन नोट डाऊन करताना जर 9.7 केलं तर ते कशामुळे झालं, तर जे रॅपिड व्हेरिएशन आहे त्याच्यामुळे झालं. तर त्या प्रकारचे जे एरर असणार त्याला आपण म्हणायचं डायनॅमिक रिस्पॉन्स टाईप एरर. आणि थर्ड वन आहे ते रँडम एरर. तर रँडम एरर म्हणजे काय, रँडम एरर्स आर इसेन्शियली रँडम फ्लक्च्युएशन इन इंडिकेटेड व्हॅल्यू फॉर द मेजरमेंट. मोस्ट रँडम मेजरमेंट एरर रिझल्ट्स फ्रॉम अ नॉईज. म्हणजे काय, रँडमली फ्लक्च्युएशन, जर रीडिंगमध्ये रँडमली एकदम फ्लक्च्युएशन्स होत असतील तर त्या प्रकारच्या एररला आपण काय म्हणणार आहे, रँडम एरर.
आणि या टाईपचे एरर जनरली कशामुळे होत असतात तर नॉईज, एखाद्या ठिकाणी नॉईज लेवल चेंज होत असेल तर तिथं फ्लक्च्युएशन्स रिडिंगमध्ये जास्त येऊ शकतं. नेक्स्ट वन आहे एरर कॉम्पेन्सेशन. तर एरर कॉम्पेन्सेशन म्हणजे काय बघा, एरर इन अ कम्प्युटेशन ऑर एरर इन रेकॉर्डिंग ऑफ अकाउंटिंग डेटा that is neutralized by an equal and opposite error since compensating error do not show up in the total. They are difficult to locate through the statistical method. Error compensation म्हणजे काय, जर मेजरमेंटमध्ये एरर येत असेल तर न्यूट्रलाइज कसा करायचा, तर त्याच्या काउंटर बॅलन्स करायचा, म्हणजे तो एरर काय करायचा इक्वल आणि अपोजिट एररनं बॅलन्स करायचा. तर त्या मेथडला काय म्हणतात, एरर कॉम्पेन्सेशन असं म्हणतात. GPS स्टँड्स फॉर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. तर GPS कसं वर्क होते बघा. द ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम दॅट इज GPS इज अ स्पेस बेस्ड नेव्हिगेशन सिस्टीम that provides location and time information in all weather condition and anywhere on earth where there is a unobstructed line of sight to form or more GPS satellite to 4 or more GPS satellite. ओके, तर GPS म्हणजे काय, तर आपण कुठं पण असू या जगामध्ये कुठल्या पण लोकेशनला असलो तरी पण आपल्याला काय होते, त्या लोकेशनला आपल्याला जी टाईम असेल ती टाईम आपल्याला व्यवस्थित दिसते आणि ते जे लोकेशन असणार आहे ते लोकेशन पण आपल्याला GPS किंवा जे आपण मॅपमध्ये बघतो ते व्यवस्थित दिसते. तर ते कशामुळे दिसणार आहे, तर आपल्याला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीममुळं दिसणार आहे. तर ती जी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम जी वर्क होणार ती कशी वर्क होते बघा. तर त्याच्यामध्ये काय असतात, 3 सेगमेंट असतं. GPS सिस्टीम आर मेड अप ऑफ 3 सेगमेंट, दॅट इज स्पेस सेगमेंट, त्याच्यानंतर कंट्रोल सेगमेंट अँड युजर सेगमेंट. तर आता हे 3 सेगमेंट कसे वर्क होतात ते आपण बघणार आहोत. तर आता फिगरमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल GPSची डायग्राम दिसत असेल. तर GPSमध्ये काय मी सांगितलं तुम्हाला 3 सेगमेंट असतात. एक असणार आहे हा स्पेस सेगमेंट, नंतर दुसरा असणार आहे कंट्रोल सेगमेंट आणि तिसरा असणार आहे तो युजर सेगमेंट. तर आता स्पेस सेगमेंट म्हणजे इथं काय असणार, तर वेगवेगळे जे सॅटेलाईट असतात ते सॅटेलाईट काय असतात तर पृथ्वीभोवती फिरत असतात. आता जवळपास एक साधारणतः 32 सॅटेलाईट आहेत, त्यापैकी 28 सॅटेलाईट साधारणतः एक ॲक्टिव्ह सॅटेलाईट आहेत. ते सॅटेलाईट्स काय करत असतात, पृथ्वीभोवती फिरत असतात आणि ते पृथ्वीचा जो सगळा एरिया असणार आहे तो सगळा एरिया काय करत असतात, ते कॅप्चर करत असतात. आणि या सॅटेलाईटमध्ये काय असते तर स्टँडर्ड टायमिंग वगैरे सेव्ह केलेलं असणार आहे, म्हणजे जे स्टँडर्ड टायमिंग असणार आहे ते स्टँडर्ड टायमिंग सेव्ह केलेलं असणार आहे. आणि तो जो सगळा डेटा असणार आहे ते सॅटेलाईट काय करत असतात, या कंट्रोल सेगमेंटला पाठवत असतात. तर हे कंट्रोल सेगमेंट काय करत असते, तर सॅटेलाईटवर वॉच ठेवत असते, म्हणजे सॅटेलाईटमधला जो डेटा असेल किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या प्रॉपरली वर्क होतात का नाहीत ते सगळं हे कंट्रोल सेगमेंट त्या सॅटेलाईटवर वॉच ठेवून असतात. आणि त्या सॅटेलाईटला मग ते काय करत असतात तर मॉनिटर करत असतात, म्हणजे सॅटेलाईटमध्ये काय बिघाड झाला किंवा बाकीच्या गोष्टी काय चेंजेस वगैरे झाल्या तर इथून कंट्रोल सेगमेंट म्हणून त्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, मॉनिटर केल्या जातात आणि परत त्या काय केल्या जातात, सॅटेलाईटला मॉनिटर करून पाठवल्या जातात. आणि त्याच्यानंतर मग सॅटेलाईटमधून तो जो सगळा ॲक्च्युअल डेटा असेल तो ॲक्च्युअल डेटा कुठं जाणार आहे, तो युजर्सला जाणार आहे. मग हे युजर्समध्ये काय असेल तर कुठं यूज करतो आपण, तर आपण गुगल मॅप्स वगैरे असेल किंवा कारमधली नेव्हिगेशन सिस्टीम वगैरे असेल किंवा मिलिटरी स्टेशन्स वगैरे असतील किंवा स्टँडर्ड क्लॉक वगैरे असेल, या सगळ्या ठिकाणी हे युजर सेगमेंट येणार. तिथं मग काय डेटा होणार आहे, तो सॅटेलाईटमधून सगळा डेटा या युजर्सला पाठवला जाणार आहे. तर अशा प्रकारे हे जे GPS सिस्टीम असणार आहे किंवा ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम ही जी सिस्टीम असणार आहे ती वर्क होणार आहे. नेक्स्ट वन आहे ऑटोमोटिव्ह GPS नेव्हिगेशन सिस्टीम. तर हा चॅप्टरचा लास्ट पॉईंट असणार आहे. तर ऑटोमोटिव्ह GPS नेव्हिगेशन सिस्टीम कशी वर्क होती बघा. तर कार नेव्हिगेशन सिस्टीम रिसीव्ह सिग्नल फ्रॉम सॅटेलाइट अँड आयडेंटिफाय द व्हेकल पोझिशन्स अँड डायरेक्शन बाय कंबायनिंग दॅट डेटा विथ इन्फॉर्मेशन ऑब्टेन्ड फ्रॉम व्हेरियस ऑनबोर्ड सेन्सर्स. तर काय बघा, हे तुम्हाला इथं GPS सॅटेलाईट दिसत असेल तर जनरली काय असते, जर 4 सॅटेलाईट्स असतील तर काय होणार, ते कारची इन्फॉर्मेशन ते परफेक्टली कॅच करतात. मग इथं तुम्हाला 4 सॅटेलाईट दिसत असतील, 1 2 3 4. हे 4 सॅटेलाईट्स काय करत असतात तर या ऑर्बिटमध्ये म्हणजे अर्थ किंवा पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये हे फिरत असतात. आणि ते काय करतात तर या रिसिव्हर थ्रू काय करतात, त्या व्हेकलची जी ॲक्च्युअल पोझिशन असेल ते ॲक्च्युअल पोझिशन काय करतात व्यवस्थितपणे डिटेक्ट करतात. आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर असतात, ते पुढं डेटा व्हेकलला पास करतात. त्याच्यामध्ये काय असणार, GPS अँटेना किंवा GPS रिसीव्ह सिग्नल फ्रॉम द सॅटेलाइट अँड डिटेक्ट्स द व्हेकल लोकेशन. म्हणजे हा जो रिसिव्हर असणार तो काय करणार आहे तर व्हेकलची लोकेशन असणार ती लोकेशन सॅटेलाइटला देणार आहे.
त्याच्यानंतर डायरेक्शन सेन्सर असणार आहे व्हेकलमध्ये. डिटेक्ट द व्हेकल डायरेक्शन म्हणजे व्हेकलची डायरेक्शन कुठल्या बाजूला आहे ते डिटेक्ट करण्यासाठी डायरेक्शन सेन्सर असणार आहे. त्याच्यानंतर स्पीड सेन्सर असणार, तो काय करणार आहे डिटेक्ट्स व्हेकल ट्रॅव्हल्स डिस्टन्स म्हणजे त्या स्पीडमध्ये ते केवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार ते डिटेक्ट करण्यासाठी हा स्पीड सेन्सर असणार आहे. त्याच्यानंतर डिस्प्ले असणार आहे, त्याच्यामध्ये कार नेव्हिगेशन सिस्टीम स्क्रीन असणार आहे आणि मॅप डेटाबेस असणार आहे त्याच्यामध्ये. अँड नेव्हिगेशन कम्प्युटर चेक द इन्फॉर्मेशन फ्रॉम द अँटिना अँड सेन्सर अगेन्स्ट द मॅप डेटाबेस अँड शो द रिझल्ट्स ऑन द डिस्प्ले युझिंग द कार नेव्हिगेशन सिस्टीम कंट्रोल सर्किटरी किंवा कंट्रोल सिस्टीम. तर आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, तर रिसिव्हर काय करणार आहे, रिसिव्हरमध्ये काय होणार, GPS ची जी ॲक्च्युअल कारची जी लोकेशन असणार ती डिटेक्ट करणार आहे. त्याच्यानंतर डायरेक्शन सेन्सर स्पीड सेन्सर काय करणार, तर व्हेकलचे ॲक्च्युअल डायरेक्शन कुठल्या बाजूला आणि व्हेकलचं स्पीड किती आहे ते डिटेक्ट करणार आहे आणि त्यावरून काय करणार आहे, ॲक्च्युअल आपल्याला कुठं जायचं आहे ते मॅपमध्ये टाकल्यानंतर आपल्याला तेवढं डिस्टन्स कव्हर होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला कोल्हापूरवरून पुण्याला जायचं आहे, तर मी मॅपवर टाकलं की ते कसं डिटेक्ट करणार आहे, तर ते रिसिव्हर असणार किंवा ते सिग्नल्स देणार आहेत की व्हेकलची डायरेक्शन कुठल्या बाजूला आहे किंवा व्हेकलची स्पीड किती आहे हे सेन्सर्स थ्रू डिटेक्ट केलं जाणार. आणि त्याच्यानंतर पुण्यापर्यंतचे जे लोकेशन असणार ते कॅल्क्युलेट करून काय केलं जाणार आहे, तिथंपर्यंत जाण्यासाठी किती तास लागणार आहे ते व्हेकलचं स्पीड डायरेक्शन आणि जे डिस्टन्स आहे ते सगळं कॅल्क्युलेट करून तुम्हाला तिथं मॅपवर दिसतंय. तर अशा प्रकारे ही जी व्हेकलची नेव्हिगेशन सिस्टीम असणार आहे ती नेव्हिगेशन सिस्टीम वर्क होणार आहे. तर इथं हा आपला चॅप्टर नंबर 1 होता, तो चॅप्टर नंबर 1 फिनिश झालेला आहे.